थेट जाऊया शिवतीर्थावर। याच बातमीवर कायम राहणार आहोत, पण शिवतीर्थावर संजय राऊत आले आहेत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी वंदन करण्याकरता। संजय राऊत गेले अनेक दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे आजारी आहेत। ब्रिजकंडी भांडूपच्या फोर्टिस रुग्णालयात माफ करा उपचार घेत होते। आता इतक्या कालखंडानंतर राऊत पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर या क्षणी संजय राऊत यांची धाकटी कन्या सुद्धा संजय राऊत यांच्या समवेत, कुटुंबियांसमवेत संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी तोंडाला मास्क लावलेला आहे राऊत यांनी। राऊत यांना भेटण्याकरता शिवसेनेचे अनेक नेते मंडळी, वरिष्ठ मंडळी आपण पाहतोय भाग्यश्री या ठिकाणी खासदार संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्याकरता। राऊत हे गेले अनेक दिवस आजारी होते। सामाजिक जीवनातून त्यांनी काहीसा ब्रेकही घेतलाय आणि पहिल्यांदाच राऊत बाळासाहेबांना अभिवादन करण्याकरता या ब्रेक नंतर स्मृतीस्थळावर। नक्कीच लागवी आपण बघतोय की संजय राऊत हे त्यांच्या भावासह सुनील राऊत यांच्यासह इथे आलेले आहेत स्मृतीस्थळाला। गेले काही दिवस आपण म्हटलं तसं की त्यांना काही आजारी ते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी सामाजिक जीवनापासून ब्रेक घेतलेला आहे। 2 ते 3 महिन्यांनी आपण पुन्हा भेटू अशा पद्धतीचं ट्विट जे आहे ते त्यांनी केलेलं होतं। आणि आज जो आहे तो 13वा स्मृती दिन आहे बाळासाहेब ठाकरेंचा। दरवर्षी संजय राऊत जे आहेत ते सगळ्यांनी हिरहिरीने पुढाकार घेत असतात या सगळ्या प्रक्रियेमध्ये। मात्र यावेळी त्यांची तब्येत बिघडल्यामुळे काहीसे उशिराने ते इथे दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर आता त्यांच्या भावासह ते दाखल झाले। थोड्याच वेळात राज ठाकरे देखील इथे येत आहेत, उद्धव ठाकरे देखील इथे येणार आहेत, त्यांच्या कुटुंबियांसह ते येणार आहेत। खरं तर माध्यम जे आहेत ते त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, मात्र ते थांबतील असं वाटत नाहीये, कारण बरीच गर्दी आहे आणि मुळात त्यांना सांगितलेलं आहे की गर्दीपासून लांब राहा, संसर्ग झाला नाही पाहिजे कुठच्या गोष्टींचा, असं डॉक्टरांनी त्यांना बजावलेलं आहे। आणि या सगळ्याच्या ह्याच्यावर ते थांबतील असं एकंदरीत चित्र सध्या तरी नाही। ते आता गेटमधनं बाहेर पडलेले पाहायला मिळतात आणि थोड्याच वेळात मात्र इथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जे आहेत ते दोन्ही बंधू एकत्र दिसणार आहेत, त्यांचे दोन्ही कुटुंब देखील एकत्र दिसणार आहेत। जवळपास 13 वर्षांनंतर राज ठाकरे आज पहिल्यांदा स्मृतीस्थळावर येणार आहेत आणि या 13 वर्षांचा हा जो काळ आहे हा प्रचंड मोठा काळ आहे। 13 वर्षांनंतर ज्या वेळेला ते इथे येणार त्यावेळी आज बाळासाहेबांचं खरं तर असं मत होतं की दोन्ही भावांनी एकत्र राहावं आणि आज बाळासाहेब जाऊन 13 वर्ष झाली, त्याच्यानंतर दोन्ही भाऊ एकत्र येतात। त्यामुळे आज कुठेतरी ऐतिहासिक तो क्षण येतोय का, ज्याच्यामध्ये घोषणा करण्याची शक्यता आहे का, हे सगळे जे प्रश्न आहेत ते आता पडलेले पाहायला मिळतात। त्यामुळे आता संजय राऊत गेलेले पाहायला मिळाले तरी थोड्याच वेळात दोन्ही ठाकरे बंधू इथे स्मृतीस्थळावर दाखल होतील। खरंय भाग्यश्री, खरं तर बाळासाहेबांविषयी संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून म्हणा आपले मुद्दे उपस्थित केलेले आहेत। यामध्ये मराठी माणसा जागा हो असं खरं तर सांगण्यात आलेल्या अशा मतितार्थाचा तो अग्रलेख आहे। असा एकही क्षण गेलेला नाही की संजय राऊत बाळासाहेबांविषयी भरभरून बोललेले नाहीत। पण आज मात्र खऱ्या अर्थानं संजय राऊत यांची प्रकृती ही ठीक नसताना देखील राऊत त्या ठिकाणी पोहोचणं, बाळासाहेबांप्रती कृतज्ञता, अभिवादन या ठिकाणी व्यक्त करणं हे बरंच काही सांगून गेलेलं आहे। सुनील राऊतांकडून देखील बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। यावेळी मात्र संजय राऊत यांच्या समवेत संजय राऊत यांची धाकटी कन्या सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होती। आपल्या वडिलांसमवेत बाळासाहेबांना अभिवादन करण्याकरता हा क्षण फार महत्त्वाचा आहे। नक्कीच राघवी, कारण बाळासाहेब गेले त्याच्यानंतर ज्या वेळेला
संजय राऊतांनी आपल्या भाषणातनं असेल, आपल्या रोजच्या माध्यमांशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेतून असेल, कायम त्यांनी बाळासाहेबांबद्दलचा आदर जो आहे तो व्यक्त केलेला पाहायला मिळतो. आणि या सगळ्यामध्ये एकंदरीत जर बघितलं तर अत्यंत त्यांचं प्रेम होतं बाळासाहेबांवर. अत्यंत कृतज्ञ होऊन त्यांनी तिकडे आपलं जे नतमस्तक ते झालेले पाहायला मिळतात. आज खरं तर त्यांची तब्येत बरी नाहीये, मास्क लावून ते आले होते. अक्षरशः सुनील राऊत जे आहेत त्यांचे बंधू त्यांचा हात धरून ते तिथपर्यंत आले. फारसं चालवत नव्हतं, त्याच्यामुळे आज धाकटी कन्या देखील त्यांच्या बरोबर होती. खरं तर कधीही त्यांच्या कन्या ज्या आहेत दोन्ही त्या अशा फारशा सामाजिक जीवनात त्यांच्याबरोबर दिसत नाहीत, मात्र आज त्यांची धाकटी कन्या आपल्याला पाहायला मिळाली. तसं कारणच ते आहे की राऊतांची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे. त्यांना जो गंभीर स्वरूपाचा आजार झालेला आहे त्याच्यातनं त्यांना सावरून ते इथे आले आणि ह्याचसाठी कोणीतरी बरोबर असावं म्हणून त्यांची कन्या देखील त्यांच्या बरोबर आलेली पाहायला मिळाली. त्याचबरोबर सुनील राऊत देखील स्वतः सोबत होते. हात धरून सुनील राऊतांनी त्यांना आत आणलं आणि हात धरून त्यांना परत गाडीमध्ये देखील नेऊन बसवलेलं पाहायला मिळालं. मात्र बरेच दिवसांनंतर आज राऊत कुठेतरी सामाजिक जीवनामध्ये येताना पाहायला मिळाले. त्याच्यामुळे सगळ्या शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर देखील आनंद झळकताना पाहायला मिळतोय. लाघवी अगदी अगदी काही वेळातच त्या ठिकाणी ठाकरे बंधू सुद्धा भाग्यश्री पोहोचणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्याकरता. विशेष म्हणजे आपण सकाळी सुद्धा नेमक्या या संदर्भात जेव्हा बोलत होतो तेव्हा देखील तुम्ही म्हणालात की राज ठाकरे स्मृतीस्थळी अभिवादन करण्याकरता येतील की नाही या संदर्भात साशंकता आहे. अगदी या सगळ्याविषयी बातमी संदर्भात सुद्धा आपण चर्चा केलेली होती. पण आज मात्र तब्बल 12 वर्षांनंतर राज ठाकरे त्या स्मृतीस्थळी येतील आणि बाळासाहेबांना अभिवादन करतील. तो क्षण तमाम शिवसैनिकांकरता, महाराष्ट्राकरता फार महत्त्वाचा आहे. नक्कीच लाघवी, हा क्षण जो आहे तो महाराष्ट्राकरता अत्यंत महत्त्वाचा आहे. मी सकाळी जे म्हटलं की शक्यता असू शकते मात्र खात्री नाहीये. याचं कारण आपल्या पद्धतीने आपण ज्या पद्धतीने सोर्सेसकडनं माहिती घेत असतो, ज्या पद्धतीने आपण माहिती कन्फर्म करत असतो त्या पद्धतीने खरं तर राज ठाकरेंपर्यंत आपण विचारण्याचा प्रयत्न देखील केलेला होता. मात्र त्याच्यावर त्यांनी कोणतंही उत्तर दिलेलं नव्हतं. त्याच्यामुळे ते येणार की नाही याबाबत आपण साशंक होतो. मात्र काही वेळाने जेव्हा माहिती हाती आली त्यावेळेला शिवसैनिक असतील किंवा पोलिसांकडनं असेल अशी माहिती हाती आली की राज ठाकरे स्वतः येतात. आणि त्यानंतर जे मनसैनिक आहेत त्यांनी देखील ही बातमी कन्फर्म केली की राज ठाकरे स्वतः येतात. आता ज्या वेळेला उद्धव ठाकरे घरातनं निघतील त्यानंतर राज ठाकरे निघतील आणि दोघंही भाऊ एकत्र येतील. दोघंही भाऊ कितीतरी वर्षांनी एकत्र स्मृतीस्थळावर येणार आहेत आणि त्यानंतर अभिवादन करतील. खरं तर ही फ्रेम जी आहे ती पुन्हा एकदा जपून ठेवण्यासारखी फ्रेम असणार आहे महाराष्ट्राच्या इतिहासातली. कारण दोन्ही भाऊ आणि ते पण बाळासाहेबांचा मोठा फोटो दरवर्षी स्मृतीस्थळावर लावला जातो स्मृती दिनाच्या दिवशी. मात्र आज जो फोटो त्यांनी लावलेला आहे त्या फोटोला आणखीन विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. त्याचं कारण जे आपण बघितलंय ते म्हणजे दोन्ही भाऊ जे आहेत ते एकत्र येताना पाहायला मिळणार आहेत आणि दोन्ही भावांसह त्यांची कुटुंब देखील इथे एकत्र येताना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आजचा क्षण जो आहे तो विशेष महत्त्वाचा ठरणार आहे. लागली अगदी तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. याच सह इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.